भंडारा जिल्ह्यात भोसे आणि इटियाडो या प्रकल्पाअंतर्गत लागवड केलेल्या रब्बी धान पिकावर खोडकिडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेत। अनेक शेतकऱ्यांनी महागडी कीटकनाशके वापरून 3 ते 4 वेळा फवारणी केली, तरीही पिकावर नियंत्रण मिळवता आलं नाही। सुमारे 50% पिकात पांढऱ्या लोंबीचे प्रमाण दिसून येत असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली। खर्च करूनही अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान वाढलंय। काही शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमधून मिळणाऱ्या औषधांच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करत ती बनावट किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचा संशय व्यक्त केलाय। त्यामुळे बाजारात नकली कीटकनाशकांचा पुरवठा होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तात्काळ तपासणी करून शेतकऱ्यांना दर्जेदार औषधं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी जोर धरू लागली। शेतकऱ्यांना रोगमुक्त उत्पादन मिळावं आणि आर्थिक तोटा टाळावा यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होते। श्री लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल, मेडिकवर हॉस्पिटल खारघर आणि विक्रम मिनीडोर इको मॅजिक चालक मालक संघटना पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराचं उद्घाटन संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी चालक मालक तसंच प्रवासी वर्गानं मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पेन स्टँडचे अध्यक्ष कल्पेश पाटील यांनी सांगितलं की या उपक्रमामुळे चालक मालकांच्या आरोग्य तपासणीसोबत सामाजिक जाणीवही वाढीस लागले। याच कार्यक्रमाचा भाग म्हणून भजन, सत्यनारायण पूजा, आरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। वाहक चालकांमध्ये एकोपा वाढवणं आणि आरोग्यविषयी जनजागृती निर्माण करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक एकता अधिक बळकट होत असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। महाराष्ट्र दिन त्यानिमित्त साराभाप्रमाणे सत्यनारायणची महापूजा पेन इको मिनोर चालक मालक संघटनेतर्फे आयोजित केलेली आहे। त्यानिमित्त नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर आम्ही इथे आयोजित केले। लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल व मेडिकवर हॉस्पिटल खारघर यांच्या विद्यमानाने आज इथे आरोग्य तपासणी केलेली आहे। उमरगा तालुक्यातील वेळंब येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज बाबूराव वसाकल्ले यांच्या हस्ते तसंच मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं। कार्यक्रमाला केंद्र प्रमुख बोडरे सर, मुख्याध्यापक तसंच लाडले साब, मौलाली नदाफ यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं महत्त्व समजावून सांगण्यात आले। शिक्षक वैभव वेल्हाळ यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीचा इतिहास, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि हुतात्म्यांचं बलिदान याबाबत सविस्तर माहिती दिली। तसंच कामगार दिनाबाबतही जनजागृती करण्यात आली। कार्यक्रमात विद्यार्थ्यांना निकालपत्रांचं वाटप करण्यात आलं। शालेय परिसरातील सोयी सुविधांचं उपस्थित मान्यवरांनी कौतुक केलं। कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले। शिरूर अनंतपाळ इथं ग्रामदैवत श्री अनंतपाळ यात्रा निमित्तानं आयोजित खेळ पैठणीचा हा भव्य कार्यक्रम जल्लोषपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। सूरज चव्हाण यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमात सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या उपस्थितीनं विशेष आकर्षण निर्माण झालं। तसंच कलाकार ऋतुजा जुन्नरकर आणि कॉमेडी तडका फेम अँकर ओम यादव यांनी आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांचं मन जिंकत कार्यक्रमात रंगत आणली। महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। विजेत्यांना फ्रीज, कूलर आणि मिक्सर अशी आकर्षक बक्षिसं देण्यात आली। तर 21 भाग्यवंत महिलांना पैठणी साड्यांचं वाटप करून सन्मानित करण्यात आलं। मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांमुळे संपूर्ण परिसरात उत्साह, आनंद आणि एकतेचं वातावरण निर्माण झालं। बीडमध्ये आज सर्वत्र महाराष्ट्र दिन, कामगार दिन साजरा झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका तरुणानं अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता। बीड जिल्ह्यात कामगार अधिकारी कार्यालयाकडून कामगारांची आर्थिक लूट होत असून कामगारांना वाटप करण्यात येणाऱ्या संरक्षणाचा किट वाटपाच्या कंत्राटदार आणि अधिकारी यांनी भ्रष्टाचार केला अशा घोषणा देत एका युवकानं अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवल्यानं संबंधित तरुणाचा जीव वाचलाय। कामगार ऑफिस अधीक्षक होणारे याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झालाच पाहिजे। होणाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। संबंधित कंस्ट्रक्शन एजन्सी मालक सचिन शिंदेवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे।
याची दखल घ्यायला कुणीच तयार नाही सर. आम्हाला हे पाऊल उचलावं लागतंय. आम्हाला हे पाऊल उचलावं लागते का नाही? दखल घेतली असती तर दखल घेतली असती तर मला आज हे प्रशासनाचा विरोध करावा लागला असतं का? या प्रशासनाचा धिक्कार असो, या प्रशासनाचा धिक्कार असो. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सिग्नल फ्री होणार असून प्रवासाच्या वेळेत सुमारे 20 ते 30 मिनिटांची बचत होणार आहे. घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यासही मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाभूत विकासाच्या दृष्टिकोनातून प्रेरित हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत पूर्ण करण्यात आलाय. शिरूर अनंतपाळ नगरपंचायत कार्यालयातील कथित भ्रष्टाचार, मनमानी कारभार आणि गैरव्यवहाराच्या निषेधार्थ आमरण साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनामुळे परिसरात खळबळ निर्माण झाले. नागरिकांचं लक्ष या प्रकरणाकडे वेधलं गेलंय. उपोषणकर्त्यांनी नगरपंचायतीतील एका अभियंत्यावर गंभीर आरोप करत त्यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी केली. आंदोलनस्थळी लावलेल्या फलकातून प्रशासनाविरोधातील तीव्र नाराजी स्पष्टपणे दिसून येते. या उपोषणाचं नेतृत्व नगरसेवक सुधीर लखनगावे करत आहेत. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं सहभागी झालेत. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. शिरूर अनंतपाळ नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषणकर्ते सुधीर लखनगावे शिरूर अनंतपाळ आमरण साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत. आपण उपोषणासाठी बसलेले आहात, तर आपली प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख मागणी भ्रष्टाचारी जे इंजिनियर आहेत त्यांना हटवण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. 30 तारखेला आम्ही जिल्हा परिषद 30 तारखेला आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं होतं की 30 तारखेला उपोषण करणार आहोत म्हणून, पण कसल्याही प्रकारची दखल या ऑफिसने घेतलेली नाही. म्हणून आम्हाला आज नाइलाजानं 30 तारखे दिवशी उपोषण करावं लागत आहे. आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अडथळा वगैरे आणलेला नाही. आम्ही लोकशाही मार्गानं हे उपोषण करायचं. जोपर्यंत या इंजिनियरचा चार्ज निघणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सातत्याने पुढे चालू ठेवणार आहोत. या उपर जर त्यांनी दखल नाही घेतली तर आम्ही आत्मदहनाचा इशारा देणार आहोत. 23 एप्रिल रोजी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना शिरूर अनंतपाळ नगरपंचायतमधील 7 ते 8 नगरसेवकांनी त्या ठिकाणी जाऊन शिरूर अनंतपाळ नगरपंचायतला असलेल्या अभियंत्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात त्यांची तातडीनं हकालपट्टी याचा चार्ज काढून घेण्यात यावा अशा बाबतीतलं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि त्याच निवेदनामध्ये जर 30 एप्रिलपर्यंत जर त्यांचा चार्ज नाही काढला गेला तर आम्ही नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा उपोषणकर्ते नगरसेवकांनी दिला होता. त्याचाच भाग म्हणून आज नगरसेवक सुधीर लखनगावे हे नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. खरं बघता याच युनिटमध्ये, त्याच नगरपंचायतमध्ये हे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक म्हणून काम करत असताना इथले सत्ताधारी आणि त्यांचे काही हस्तक गुत्तेदार हे मिळून या उपोषणाची दखल घेऊन त्या बाबतीत उपाययोजना करण्याचं सोडून कुठंतरी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून या उपोषणकर्त्यांना ध्वजारोहणास अडथळा होऊ नये याबाबतीत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नोटीस देऊन उपोषण स्थगित करण्याचा प्रयत्न होत आहे. खरं तर पोलीस विभागाला सुद्धा आम्ही विनंती करणार आहे, ध्वजारोहणाचा कसलीही अडचण आमच्या या नगरसेवकाच्या व जनतेच्या उपोषणामुळे येणार नाही. त्या बाबतीत आम्हाला सुद्धा आम्ही जागृत करत बघितलं तर स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 106 हुतात्म्यानं त्या ठिकाणी आपलं हुतात्म्य देऊन या महाराष्ट्राला संयुक्त मुंबईचे संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. त्याचा सर्वस्वी आनंद आम्हालाही एक महाराष्ट्रप्रेमी म्हणून त्या ठिकाणी आहे. परंतु नगरपंचायत जाणीवपूर्वक सत्तेचा दुरुपयोग केल्याचं या ठिकाणी दिसत आहे. जर अशा पद्धतीनं दडपशाही इथली नगरपंचायत करत असेल तर उद्या जनतेचा जर रोष त्या ठिकाणी जर झाला तर याला सर्वस्वी
इथली नगरपंचायत आणि नगरपंचायतचे सत्ताधारीच हे जबाबदार असतील. आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करणार आहे, आपण जे आम्हाला नोटीस उपोषणकर्त्याला सुधीर लखनगावे देवगरे सरांना दिलात त्याचा आम्ही 100% आपल्या नोटिसीचा आम्ही आदर करू आणि उद्या या ठिकाणी होत असलेल्या ध्वजारोहणाला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सामील होऊ आणि त्यामध्ये सामील होऊन आम्ही आमचं उपोषण लोकशाही मार्गाने शांतता मार्गाने कायम करू आणि ही मागणी मान्य होईपर्यंत हे उपोषण कायम राहील. या बाबतीत उपोषणकर्ते ठाम आहेत आणि त्यांच्यासोबत नागरिक, या गावाचा एक नागरिक म्हणून मीही त्यांच्यासोबत आम्ही सर्व मंडळी मोठ्या संख्येने त्यांच्या या नगरसेवक बांधवाच्या उपोषणात सामील आहोत. उमरखेड तालुक्यातील मौजे निंगपूर इथं मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यावर शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी केल्याचा आरोप समोर आलाय. शेतीच्या फेरफार प्रक्रियेसाठी मोठी रक्कम मागितल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांच्या तात्काळ हस्तक्षेपानंतर तहसीलदारांनी संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. शेतकऱ्यांनी दिलेला आत्मदहनाचा इशारा मागे घेण्यात आलाय. प्रशासनानं प्रकरणाची दखल घेत चौकशी करण्याचे संकेत दिलेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. आपण उमरखेडच्या तहसीलदार साहेबांच्या दालनामध्ये आलेलो आहोत. तहसीलदार साहेबांना आता जो प्रकार झाला होता, बाहेरगावून जे आले होते 3 राठोड ताई, त्यांनी आत्मदहनाचा जो इशारा दिला होता यांच्या संबंधित शेतीच्या संदर्भातल्या, जे आता मंडलाधिकारी आणि जे तलाठी मॅडम होत्या यांच्याबद्दल यांनी जो रोष आपला व्यक्त केला होता, त्यांचे निवेदन घेऊन आज इथं आलेत. त्यांनी आज आत्मदहन साहेबांसमोर मांडलं. साहेबांनी त्यांना दिलासा देऊन त्यांचं आत्मदहन थांबवलं. आज त्यांना सांगितलं की मी स्वतः याच्या जातीने लक्ष घालल आणि थोडंसं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे तुमच्यावर न्याय हक्क कोणी बाधा करणार नाही. तुम्हाला त्याच्यातून आम्ही जे काही आम्हाला कायद्यानुसार संरक्षण देता येईल ते देण्याचा प्रयत्न करू. आज सगळ्यासमोर जाहीर करून सरांनी एक थोडंसं त्यांना दिलासा दिला आणि आत्मदहनाच्या याच्यावर प्रवृत्त केलं त्यांनी. त्याच्याबद्दल सराकडून थोडंसं जाणून घेऊयात. सर, आतापर्यंत हे जे लोक तुमच्याकडे आले याच्याबद्दल काय सांगाल सर आम्हाला, यांनी जे निवेदन दिले या संदर्भात? संगीता देवीदास राठोड, बेबी हिरामन राठोड, शोभा गोविंदा राठोड या तिघी सख्या बहिणी असून त्यांच्या वडिलाकडील वडिलोपार्जित प्रॉपर्टी संदर्भात झालेले फेरफार, प्रॉपर्टीचं झालेलं वाटप या संदर्भात त्यांच्या ज्या शंका आणि तक्रारी होत्या त्या संदर्भात तिघीसोबत आणि त्यांच्या प्रतिनिधीसोबत, मीडियाच्या प्रतिनिधीसोबत सकारात्मक चर्चा झाली आणि 4 तारखेला माननीय उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या दालनामध्ये चर्चा करून पुढील कारवाई जी करायची त्याबाबत देखील आपण सगळ्यांशी चर्चा केली आणि त्या चर्चेला मान देऊन आणि ते विषय समजून घेऊन उपोषणकर्त्यांनी किंवा आत्मदहनकर्त्यांनी पण ती बाब समजून घेतली आणि त्यांचा आत्मदहनाचा निर्णय हा तात्पुरता स्थगित केला. त्याबद्दल मी त्यांचं निश्चितच अभिनंदन करतो आणि पुढील कायदेशीर बाबीबाबत त्यांना जी काही मदत लागेल आमच्या स्तरावरून, प्रशासकीय स्तरावरून जे काही त्यांना माहिती आणि मदत देणे शक्य होईल ती आम्ही निश्चितच पुरवू. धन्यवाद. हे होते उमरखेडचे तहसीलदार साहेब श्री सुरटकर यांनी आतापर्यंत गोरगरिबांना न्याय देण्याचीच आपली प्रखर भूमिका बजावली. त्यानिमित्तानं आज आता हे आपल्यासमोरचं कितपत हे प्रकरण हाताळतात हे आपण बघूच त्यापुढे. दिलेली आहे की तुमच्यावर रिपोर्ट करतो म्हणून. अरे वा, हे तर अगदी उलट झालं, चोराच्या उलट्या बोंबा. बघा, ज्यांनी सांगितलं की आता यांनी जर म्हणले तुम्ही जर आमची पैशाची मागणी पूर्तता केली तर ठीक, नाही केली तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू किंवा तुम्हाला एखाद्या बनावट केसमध्ये आम्ही अडकून टाकू. बघा आता हे तुम्ही जे सांगितलं ते त्यांनी सांगितल्याप्रमाणेच बोलायला सर. हो सर. बघा आता या दोघी तिघी माऊल्या सुद्धा सांगितल्या आम्हाला, बरोबर आहे ताई? आता या तिघी लेडीजला आणि त्यांच्या मुलीला सुद्धा हेच वाटते की आम्ही कोणाला बळी पडू नये, आम्ही यांच्यापुढे भीक मागून नाही राहिलो, आम्ही आमचा न्यायाचा हक्क मागत आहोत, आम्हाला न्याय मिळण्यात यावा अशी यांची रोखठोक प्रतिक्रिया यांनी आतापर्यंत आमच्या न्यूज चॅनलला दिलेली आहे. उमरखेड परिमल सोबत सत्यजित कदम. मंडळ अधिकाऱ्याचा आपल्याजवळ व्हिडिओ सुद्धा आहे, मी स्वतः तिथे हजर होती. त्यांचा व्हिडिओ आहे हो तुमच्याकडे? सर, व्हिडिओ मंडळ क्लिप देता येईल अधिकाऱ्याचा. आम्हाला? हो सर, नक्कीच. निश्चितच व्हिडिओ सुद्धा आपण लोकांना दाखवू, वरच्या अधिकाऱ्यांना. त्याच दिवशी तहसीलदार साहेब यांच्याकडे आम्ही फोनद्वारे कळवलं सुद्धा होता की तुमचे मंडळ अधिकारी आमच्या गावात आलेले आहेत आणि त्यांनी मद्यधुंद अवस्थेत आहेत, ऑन ड्युटी ते दारूच्या नशेत आहेत. म्हणजे आमचं सांगणं आहे सर की जर अधिकारी जर का नशेत असेल तर ते काम काय करणार आणि आमच्याकडे लक्ष कधी देणार? आमचं इथे गाव नाही आहे सर जवळपास. आम्ही 50-60 किलोमीटरवरून आता कमीत कमी ह्या एप्रिल महिन्यात 15 ते 20 चक्र आम्ही जवळपास महिनाभर आम्ही चक्र टाकत आहे, पण आमचं कोणी ऐकत नाही आहे. आज तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो तर त्यांनी अद्याप त्या चौकशीची कुठलीच कार्यवाही केलेली नाही किंवा आम्हाला सूचनासुद्धा देण्यात आलेल्या नाही आहेत. गंभीर दखल घेणं खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण पाहतो यांनी जे सांगितले आपल्याला, आणि कदाचित ते वाटच पाहत आहे की आम्ही सगळ्यांनी आत्मदहन करावं आणि हा विषय इथेच बंद व्हावा म्हणून.
तर अद्यापपर्यंत त्यांनी कार्यवाही नाही केली. याच्या मागचं काय कारण असेल? यांना सुद्धा तेच वाटते की आमच्या मरणाची वाट पाहत आहे शासकीय अधिकारी कर्मचारी, आम्हाला न्याय तर काय मिळणार नाही अशी यांची खंत यांच्या बोलण्यातून आम्हाला तुर्तास तरी जाणवली. निश्चितच यांच्या हाकेला आम्ही आता वाचा फोडण्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही सुद्धा यांची वाचा वरिष्ठापर्यंत, वेळ पडली तर मुख्यमंत्र्यापर्यंत ही आम्ही वाचा न्यूज मराठी 24/7 या टीमच्या माध्यमातून आता आम्ही फोडणार आहोत आणि सांगणार आहोत जगाला की असे नालायक कर्मचारी उमरखेडमध्ये असतील तर कसा उमरखेडचा विकास होईल आणि कशा लोकांना विटीस पकडून हे लोक यांना ताबडतोब यांच्यावर बरखास्त करून यांच्यावर तर्क म्हणजे यांची एक तर सस्पेन्शनची ऑर्डर एक त्या लोकांनी करावी आणि होणारा यांच्यावर अन्याय या न्याय फोडण्याची यांना कुठेतरी सरकारनं दखल घ्यावी अशी सुद्धा आमची इच्छा आहे. न्यूज मराठी 24/7 परिमल. प्रहार संघटनेचे अध्यक्ष तसंच शिवसेनेत प्रवेश केलेले बच्चू कडू यांनी पक्षप्रवेशानंतर किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी कार्य करण्याची शपथ घेतली. स्वराज्य ज्यांच्या विचारांनी मजबूत झालं त्या विचारांना पुढे घेऊनच काम करणार असं त्यांनी सांगितलंय. जनतेच्या प्रश्नांवर काम करत पुढील प्रवास अधिक व्यापक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. रायगडावरील या भेटीमुळे त्यांच्या नव्या राजकीय भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. माननीय बच्चूभाऊ कडू यांना काल विधान परिषदेची शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळालेली आहे. पण ते घेत असताना सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेना शिंदे गटामध्ये विलीन केलेला आहे. या गोष्टीला आमचा आक्षेप आहे. सन्मान्य बच्चूभाऊ कडू मोठे व्हावेत, त्यांना वैभव मिळावं, त्यांची अजून प्रगती व्हावी ही आमची इच्छा आहे. परंतु आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून जो पक्ष वाढवला होता तो तुम्ही नेऊन शिंदे गटाच्या दावणीला बांधला. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला होता? आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाचा तुम्ही लिलाव केला, त्याचा बाजार मांडला आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतला. ही भूमिका आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. आज आम्ही परभणी जिल्ह्याची जी 11 जणांची कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीची बैठक घेतलेली आहे. ह्या बैठकीमध्ये असं ठरलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सन्मान्य बच्चूभाऊच्या पाठीमागं स्वतःची फरफट करून घ्यायची आणि शिंदे गटामध्ये जायचं नाही. आणि म्हणून आम्ही आज शिवसेना शिंदे गटामध्ये सन्मान्य बच्चूभाऊ कडूसोबत जाणार नाही हा निर्णय घेतला आहे. आता आमच्या कोर कमिटीचे प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत हे तालुकानिहाय दौरे करतील आणि 2 दिवसामध्ये संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची चर्चा करून आम्ही आमची नवीन दिशा ठरवू. पण कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये सन्मान्य बच्चूभाऊ कडूसोबत गेलेलो नाही आणि जाणारं नाही. सत्तेसाठी चळवळ विकणारी आमची अवलाद नाही आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीत ते मान्य नाही. महाराष्ट्र दिनानिमित्त प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद, महापालिका अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आपल्या संदेशात महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचं आवाहन केलं. बीड तालुक्यातील बोरदेवी ग्रामपंचायतीच्या वतीनं महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीत महिला सरपंच सुशीलाबाई अरसूळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामसेवक यांनी महाराष्ट्र दिनाचं महत्त्व, राज्य निर्मितीचा इतिहास तसंच शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. यावेळी जनगणना 2027 बाबतही जनजागृती करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय समिती अध्यक्ष अशोक कवचट यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा इतिहास समजावून सांगण्यात आला.